नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 26 जून 2026. मित्रांनो, पुढील जूनचे 5 दिवस राहिलेले आहेत आणि आपण सातत्याने सांगितलेले आहे की जून मधील शेवटचे 5 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. तो वेळ आता सध्या आलेला आहे. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मग आपल्या बळीवंश वेदर चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, अगदी 7-8 महिन्यापूर्वी आपण एक विधान केले होते की यावर्षी अल निनो उद्भवतोय, नवीन येतो, पुराव्यासह आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी केला होता. मित्रांनो, हे आज कालचं लेटेस्ट प्रशांत महासागरातलं तापमानाचं सरफेस टेम्परेचरचा पुरावा आहे. आपण कुठलंही विधान पुराव्याशिवाय बोलत नाही. अलीकडे सोशल मीडियावर परत एकदा एक मेसेज फिरतोय की IMD मार्फत घोषणा करण्यात आली की अल निनोचा प्रभाव कमी होत आहे. मित्रांनो, कमी होत नाही तर तो वाढत आहे. हे पुराव्यासह मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशांत महासागराचे एकूण 4 भागात विभाजन केलेलं आहे. निनो 4, निनो 3.4, निनो 3 आणि निनो 1+2. तर मित्रांनो, आपण जर 1+2 पासून किंवा इकडनं जर आपण तापमानाचा जर आलेख पाहत गेला तर 2 मिनिटं थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु पहा. तर आजच प्रशांत महासागराने त्याचे सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि मध्यम ते तीव्र अल निनोकडे तो वाटचाल करत आहे आणि अति तीव्र अल निनो होणार आहे. मित्रांनो, सुपर अल निनो वगैरे आपण सांगितलेले आहे. प्रत्यक्ष सुपर अल निनो ही संकल्पना नाही, परंतु आमच्यासारखे काही हवामानातील असणारे कार्यकर्ते त्याला अति सुपर म्हणजे सुपर मध्ये घेऊन जातात. लक्षात घ्या मित्रांनो, 4 निनोचं तापमान 1.23 वर गेलेलं आहे. त्यानंतर 3.4 हा आपल्याला निनो महत्वाचा आहे. मित्रांनो, याने आजच 1.79 टेम्परेचर क्रॉस केलेला आहे. म्हणजे हा तीव्र अल निनोकडे जी आजच 3.4 ची वाटचाल चालू आहे. नॅनो 3चं मित्रांनो 2.9 गेलेलं आहे, लक्षात घ्या. आणि नॅनो 1+2 हा +3.21 डिग्री एवढं तापमान टेम्परेचर हे समुद्राचं वाढलेलं आहे, प्रशांत महासागराचं. आणि प्रशांत महासागर हा आपल्या नव्हे तर जगातल्या हवामान सिस्टीमवर परिणाम करतो. अशा कालखंडात फक्त आपल्या भारताला MGO आणि IOD हे घटक वाचू शकतात. ते कितपत वाचतील ते आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागेल. मित्रांनो, हा MGO आहे. हा MGO मित्रांनो 30 तारीख ते 2 जुलै पर्यंत मित्रांनो जबरदस्त पाऊस हा कोस्टल लाईनला राहणार आहे. लक्षात घ्या. पश्चिम आपण सातत्याने सांगितलेले आहे, यावर्षी मित्रांनो पश्चिम घाट, कोकण, सह्याद्रीचा पर्वताचा माथा, त्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चांगल्या राहतील. आणि मित्रांनो, तसंच घडत आहे. दुर्दैवानं जो मधला पेस आहे, ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, सोलापूर ते धुळे या ठिकाणी परत एकदा मित्रांनो पावसासाठी जेमतेम पावसावर या लोकांना आपल्या पेरण्या कराव्या लागतील. तर मित्रांनो, हे वातावरण 5 जुलै पर्यंत राहणार आहे. 5 जुलै पर्यंत जबरदस्त, म्हणजे 6 जुलै पर्यंत जबरदस्त पाऊस हा अंतर्गत महाराष्ट्राच्या काही भागात सुद्धा होणार आहे. अगदी या भागात पाऊसच होणार नाही, पेरण्याच होणार नाहीत, अल निनोचं कालखंड आहे असं आपण कधी म्हटलं नाही. फक्त 2 पावसाचं अंतर जास्त असेल, पावसात आपल्याला असमानता दिसेल आणि ती सध्या प्रकर्षाने दिसत आहे. मित्रांनो, कशा पद्धतीने पाऊस पडेल या पार्श्वभूमीवर एक मित्रांनो वायव्य बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे. आणि ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो अगदी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत, अगदी आमचा जालना जिल्हा या भागात सुद्धा, पूर्व भागात सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा उत्तरेकडल्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आणि ही सिस्टीम मित्रांनो असं क्रॉस करत करत गुजरात, अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. या भागातून बाष्प खेचलं जाईल, घाटावर पाऊस वाढेल. तो कसा वाढेल ते आपण पाहू. मित्रांनो,
हे पहा, या मॉडेलने मित्रांनो जबरदस्त आपल्याला घाटावर पावसाची नोंदी दाखवलेल्या आहेत. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग आणि हा अंतर्गत जो भाग आहे, या भागात हलका ते मध्यम पाऊस राहील. फार मोठा पाऊस धुळे ते सोलापूर या पट्ट्यात राहणार नाही, जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. परंतु घाटावर असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, तिथला अकोले तालुका असेल, भंडारदरा असेल, प्रमुख जायकवाडीचे जे पाणलोट क्षेत्र आहेत, या क्षेत्रात पाऊस कसा पडणार आहे, तो जबरदस्त पडणार आहे. त्याचं मी हे तुम्हाला मॉडेल सह सांगतो. मित्रांनो लक्ष द्या आता. जळगाव, धुळे या भागात चांगला पाऊस राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तर भाग आहे त्याच्यात पाऊस चांगला राहणार आहे. त्या मानाने इकडे थोडासा कमी राहील. अगदी पाऊस राहणार नाही असं नाही. पाऊस राहणार आहे, परंतु प्रमाण त्याचं कमी असणार आहे. मित्रांनो बीड जिल्हा या भागात पाऊस कमी असणार आहे. सोलापूरकडे पाऊस कमी असणार आहे. लातूरकडे पाऊस कमी असणार आहे. कधी 26 मित्रांनो आज 26 आहे. 29 तारीख ते 5 जुलैपर्यंत ही वातावरण आहे. 29 तारीख ते 5 जुलै या भागाकडे पाऊस कमी असणार आहे. जतकडे पाऊस कमी असणार आहे. इंदापूर पाऊस कमी असणार आहे. हे पूर्णपणे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर अ, कोल्हापूर, रत्नागिरी वगैरे हा घाटाचाच भाग आहे. पुणेच्या मित्रांनो जो सिंहगडला पाऊस असणार आहे तो पुण्यामध्ये पाऊस नसणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे सर्व पर्जन्य छायेच्या प्रदेशातला भाग. आपला नाशिक पुण्याचा मित्रांनो या भागात भीमाशंकर आहे. या भीमाशंकर परिसरात सुद्धा पाऊस पडणार आहे. त्यामुळे भीमा नदीच्या खोऱ्यात चांगला पाऊस येणार आणि भीमा नदीला सुद्धा पूर येऊ शकतो. मित्रांनो हे नाशिक आमच्या गोदाकाठच्या लोकांचं सर्वात जास्त लक्ष हे नाशिकच्या पावसावर असतं. मित्रांनो नाशिकमध्ये जबरदस्त पाऊस पडणार आहे 29 तारीख ते 4 जुलैपर्यंत, 5 जुलैपर्यंत. यामध्ये विशेषतः त्र्यंबक, अ, मित्रांनो त्यानंतर इगतपुरी, अ, अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुका या सर्व जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे आहे, विशेषतः नाशिक जिल्ह्यामधले मित्रांनो त्र्यंबकच्या बाजूला सूर्यमाळ नावाचा एक डोंगर आहे बा. या सूर्यमाळ हे जायकवाडीचं खऱ्या अर्थानं पाणलोट क्षेत्र आहे आणि या सूर्यमाळाच्या परिसरामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे आणि हे सर्व नाशिकच्या धरणामध्ये पाणी येणार आहे. जेव्हा नाशिकची धरणं तुडुंब भरतील मित्रांनो, किंवा 60% पर्यंत जर गेली तर त्यांना पाणी आपल्याला सोडावं लागतं आणि पर्यायाने मित्रांनो कदाचित या हंगामातील पहिल्यांदाच असं होऊ शकतं की जायकवाडीच्या दिशेने पाण्याची वाटचाल होऊ शकते. कारण नाशिक असेल या सर्व मुंबईला तर पाऊस पडणार, कारण मुंबई ही पश्चिम किनाऱ्यावरील जवळचं शहर आहे, समुद्र सानिध्य आहे. परंतु नाशिकच्या भागात पाऊस पडणार आहे. नाशिकचे जे मित्रांनो नाशिकच्या पश्चिम भागात पाऊस जास्त असणार आहे. नाशिकच्या पूर्व भागात कमी असणार, परंतु इकडं नाशिकचा जो चांदोड वगैरे जो भाग आहे या भागात सुद्धा जबरदस्त पाऊस असणार आहे. मालेगाव हे पाणी मित्रांनो तापीला जातं, आपल्याला येत नाही. त्याच्यामुळे नाशिक पर्यंतच्या पाण्याचा आपण विचार करू. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर जो भाग आहे यामध्ये कन्नड आहे, चाळीसगाव वगैरे, सिल्लोड हे सर्व पट्टा आहे. जालना जिल्ह्यात मित्रांनो चांगला पाऊस पडणार आहे. जालना जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगला राहणार आहे. बीड जिल्ह्याच्या उत्तर साईडला म्हणजे पाऊस राहणार आहे. बीडच्या दक्षिणेकडे पाऊस कमी राहणार आहे. हे सर्व पाहत असताना आपण हे पहा मित्रांनो, तुम्हाला काही मॉडेलच्या आधारे दाखवतो. जबरदस्त पाऊस राहणार आहे. हा संपूर्ण हे अकोले तालुका हा मित्रांनो भंडारदरा धरणाचं उगमस्थान आहे. म्हणजे भंडाराने धरण आहे त्या पायथ्याशी कळसुबाईचं शिखर आहे. त्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आपले काही मित्र कळसुबाईच्या परिसरातले आहेत, त्यांच्यासाठी ही सर्व गोष्टी घडणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्र जो आहे हा, या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होणार आहेत. मित्रांनो स्पष्टपणे आपण जे सांगितलं होतं पाठीमागे, की या वर्षीचा पाऊस हा कोस्टल लाईनला असेल, घाटावर असेल, पश्चिम घाटावर असेल आणि तिथून जे ढग उचलणार आहेत ते पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात जास्त दिसते. इकडे बघा हे डार्क कलर दिसतोय तुम्हाला. हा जो डार्क कलर आहे हा पाऊस अति पावसाचा आहे. म्हणजे इथं चंद्रपूर आहे खाली, इकडे जास्त पाऊस आहे. मित्रांनो मराठवाड्याचा भाग आहे, दक्षिण मराठवाडा या भागात चांगला पाऊस आहे. या भागात मित्रांनो जे भुरकट भुरकट तुम्हाला कलर दिसतोय, या भागात मध्यम पाऊस राहणार आहे, कमी पाऊस राहणार आहे. आणि या भागात तर अतिशय कमी राहणार आहे. हा निळा जो पट्टा दिसतोय तो, म्हणजे आपण जर पाहिलं या पट्ट्यापासून तर या संपूर्ण प्रदेशापर्यंत पावसाचं प्रमाण कमी असेल, पाऊस नसेल असं नाही. आणि या भागात पाऊस जास्त असेल, पूर्व विदर्भात पाऊस असेल, पश्चिम विदर्भात पाऊस असेल, दक्षिण मराठवाड्याच्या, पूर्व मराठवाड्याच्या काही भागात पाऊस असेल. तो कसा कसा असेल त्याची माहिती आपण कुठल्या कुठल्या जिल्ह्यात थोडक्यात घेऊ, तुम्हाला ते स्पष्ट व्हावं. मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं नाशिक, अहिल्यानगर, पुणे,
सातारा, सांगली, कोल्हापूर ही घाटावरले जे जिल्हे आहेत, ह्या घाटाच्या पश्चिम साईडला आणि घाटावर चांगला पाऊस असणार आहे. मी आज इथं कोकणाचा उल्लेख करणार नाही, कारण कोकणात पाऊस जबरदस्त पडणार आहे. मित्रांनो, जळगाव साईडच्या उत्तर भागात पाऊस राहणार आहे, छत्रपतीच्या उत्तर भागात राहणार आहे. हे संपूर्ण जो हा याच्यात कमी अधिक प्रमाणात होऊ शकतं, परंतु हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या भागात जेमतेम पाऊस पडेल, पेरणीयोग्य पाऊस पडेल नाही असं नाही, परंतु कधी कधी रिमझिम पावसावर सुद्धा आपल्याला धकावं लागतं की काय, अशी एक शंका आपल्या मनात निर्माण झालेली आहे. मित्रांनो, इकडे बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा या भागात सुद्धा पावसाच्या नोंदी होतील, परंतु गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूरच्या भागात कमी पाऊस राहणार आहे. परभणीच्या भागात चांगला राहणार आहे. बुलढाणा, जालन्याचा पूर्व भाग चांगला राहणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अशा जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. मित्रांनो, या व्हिडिओचा सारांश एवढाच आहे की 29 तारीख ते 5 ते 6 जुलैपर्यंत जायकवाडी सारख्या प्रमुख धरणात, जायकवाडी असेल, तुमचं उजनी असेल, यासारखी जी प्रमुख धरणं आहेत, जलाशय आहेत, शेतीला सिंचन करणारे, या क्षेत्रात पाऊस पडणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस पडणार आहे. ते धरणात पाण्याची आवक वाढणार आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारे जे धरण आहेत, खडकवास सारखे, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडणार आहे. त्यामुळे त्या भागातल्या पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत. काही अंशी मित्रांनो, या 29 ते 6 जुलैपर्यंतच्या पावसामुळे निश्चित आपल्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू होईल, एवढीच निसर्गाकडून आपण अपेक्षा करूया. एवढंच या निमित्ताने मी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.